इतके नगरसेवक निवडून आणू की मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बनेल. भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या विधानाने खळबळ. विरोधकांची टीकेची झोड. तर आम्ही मराठी उत्तर भारतीय भेद करत नाही. वादानंतर कृपाशंकर यांची सारवासारव. राज्यात महापालिका निवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभा पार पडणार. 10 दिवसात मुख्यमंत्र्यांच्या जवळपास 40 ते 45 सभा. मोठ्या महापालिकांमध्ये प्रत्येकी 4 सभा घेणार असल्याची माहिती. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी 6 जानेवारीला अमित शहांची सभा. तर पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी 11 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही मुंबईत. मुंबईत 4 जानेवारीला ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये वचननामा प्रकाशित होणार. 5 जानेवारीला ठाकरे बंधू एकत्रित सभा घेत प्रचाराचा नारळ फोडणार. ठाकरे बंधूंच्या मुंबईत 3 सभा. उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेना नेते निलेश राणेंची एंट्री. वरळी, शिवडी, लालबाग, माहीमची धुरा निलेश राणेंच्या खांद्यावर. पुढचे 15 दिवस निलेश राणे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात तळ ठोकणार. मतदानाआधीच मुंबईतील 2 वॉर्डमधून युती आऊट. 211-212 मध्ये महायुतीचा उमेदवारच नाही. एबी फॉर्म दिल्यानंतरही उमेदवारी अर्ज दाखल नाही. निकालाआधीच भाजपने विजयाचं खातं उघडलं. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच्या 2 उमेदवारांचा विजय. रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध. नगरसेवक रवींद्र चव्हाणांच्या प्रयत्नांना यश. आमदार मनीषा चौधरींसमोरच भाजपच्या महिला कार्यकर्त्याची खतखत. तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी दिल्यानं व्यक्त केली नाराजी. मी कुठे चुकले सांगा, महिला पदाधिकाऱ्याचा खोचक सवाल. संभाजीनगरात नाराज भाजप कार्यकर्त्यांचा हाय व्होल्टेज ड्रामा. नाराज कार्यकर्त्यांकडनं मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या गाडीला घेराव. सावेंच्या गाडीला काळं फासलं. कार्यकर्त्यांचा रोष पाहून सावे आणि कराड परतले. आमदार संजय केनेकर यांच्याकडनं संभाजीनगरातील नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न. मात्र नाराज कार्यकर्ते आक्रमक. केनेकरांनी नाराज कार्यकर्त्याला गाडीतनं दुसरीकडे नेलं. संभाजीनगर भाजपत नाराजी नाट्य संपेना. उमेदवारी नाकारल्यानं दिव्या मराठेंसह वर्षा साळुंखेंचं कार्यालयाबाहेर उपोषण. तर शिस्त न पाळल्यास कारवाई करण्याचा भाजपचा इशारा. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपमध्ये मोठी नाराजी. 40हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. माजी महापौर अर्चना डेहनकर, विनायक डेहनकरांचाही राजीनामा. तर अनेकांची बंडखोरी. मुंबईतली बंडखोरी रोखण्याचं भाजपसमोर मोठं आव्हान. नाराजांची समजूत काढण्यासाठी ऑपरेशन मनधरणी राबवणार. संजय राऊतांच्या मैत्री बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर बॉम्ब से उडा दूंगा अशी धमकी. राऊतांच्या बंगल्याची बॉम्ब शोधक पथकाकडनं पाहणी. पोलिसांच्या पथकाकडून सुद्धा तपासणी. गाडी नेमकी कोणाची याचा शोध सुरू. 26/11 मुंबई हल्ल्यामध्ये दहशतवादी कसाबसोबत 2 हात करणारे सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी निवड. 3 जानेवारीला रश्मी शुक्लांचा कार्यकाळ संपल्यावर सदानंद दाते पदभार स्वीकारणार. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी. शिर्डी, पंढरपूर, सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं जोरदार स्वागत. फटाक्यांची आतषबाजी करत नागरिकांकडनं सरत्या वर्षाला गुड बाय. नाशिक, सोलापूर, अक्कलकोट महामार्गाला केंद्राची मंजुरी. पंतप्रधान मोदींनी स्वतः मराठीतनं ट्विट करत दिली माहिती. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचा फेब्रुवारीमध्ये विवाह. उदयपूरमध्ये दोघे 26 फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकणार.